दिवंगत जसपाल सिंग बिर्दी यांच्या जयंतीनिमित्त सायकल राईड व वृक्षारोपण। सायकल चालवा, पर्यावरण वाचवा अशी घोषणा देत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने गुरुवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी सर्वांचे लाडके अध्यक्ष दिवंगत जसपाल सिंग बिर्दी यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरला अतिशय सुंदर निसर्गाच्या सानिध्यात चैतन्य फार्म येथे सायकल राईडचे आयोजन करण्यात आले। यावेळी नाशिक सायकलिस्टचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नाशिक रनर्सचे, जॉगर्स क्लबचे व स्विमिंग क्लबचे सदस्य देखील उपस्थित होते। जसपाल सरांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी जसपाल सरांच्या अनेक गोड आठवणींना उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला। जसपाल सरांची आठवण म्हणून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे मार्गदर्शक, सेवानिवृत्त IPS व सायकलिस्ट श्री हरीश पैजल सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। तसेच जसपाल सर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सन्माननीय सदस्य GK आहिरे सर, गोविंद शिंदे सर, निवृत्ती सोनवणे या तिन्ही सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने गंगापूर धरण लगतच्या परिसरात पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा गोळा करून स्वच्छता अभियानही केले। नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे संचालक दीपक भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या। पाणी हे जीवन आहे, कोणीही या परिसरात घाण करू नये असे कळकळीचे आवाहन नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले। नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे यांनी आभार व्यक्त केले। नाशिक सायकलिस्टचा सदस्य आहे। या ठिकाणी आज सकाळी आम्ही गंगापूर राईडला, मॉर्निंग राईडला आल्यानंतर इथे जे काही पाहिलं, हा परिसर त्या ठिकाणी खूप सुंदर आहे, परंतु आजूबाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठा बाटल्यांचा ढीग साचलेला आहे आणि या बाटल्यामध्ये मद्यपी आहेत, जे नाशिकरचे आंबट शौकीन आहेत। हे आंबट शौकीन या ठिकाणी येतात आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे मद्यधुंद करून या ठिकाणी इथलं वातावरण त्या ठिकाणी दूषित करतात। तर कृपया करून अशा पद्धतीचं त्यांनी करू नये आणि गंगा मैया त्या ठिकाणी शुद्ध असावी। पाणी हे जीवन आहे आणि आपलं जीवन त्या ठिकाणी शुद्ध राहण्यासाठी, स्वच्छ राहण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी। कृपया अशा प्रकारचा हा जो प्रकार आहे तो कोणी त्या ठिकाणी करू नये असे मी नाशिक सायकलिस्टच्या वतीने या ठिकाणी आवाहन करतो। जय हिंद, जय भारत, जय गंगा मैया। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी देवळाली कॅम्प प्रतिनिधी भैयासाहेब कटारे, देवळाली कॅम्प, नाशिक।